नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी शेअर मार्केट पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा मित्र आणि होस्ट शंकर पाहुणे. आजचा एपिसोड काही खास आहे, कारण 1 डिसेंबरला मार्केट उघडण्यापूर्वी आपल्याला हाती अशी शेअर्सची लिस्ट हवी आहे ज्यांच्यावर सध्या फोकस असावा, म्हणजे ज्यांनी 28 नोव्हेंबरपर्यंत मोठ्या ऑर्डर्स किंवा पुरस्कार जिंकले आहेत. आणि हो, त्या कंपन्या ज्यांनी अलीकडेच काही सिग्नल दिले आहेत. चला तर मग मंडळी, पाहूया कोणते शेअर्स सोमवारी मार्केट हलवू शकतात. सेगमेंट 1, एनर्जी आणि इन्फ्रा, कडकडाट. सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी पॉवर आणि एनर्जी सेक्टरमधून. मित्रांनो, अदानी एंटरप्राइजेसला सध्या एक मोठा बोनस मिळालाय. गोल्डन पीकॉक अवॉर्ड 2025 फॉर ESG एक्सलन्स. 400+ कंपन्यांमध्ये त्यांनी डायव्हर्सिफाईड सेक्टरमध्ये एकलवता पुरस्कार जिंकलाय. जेव्हा कंपनीला असं प्रतिष्ठित अवॉर्ड किंवा रेकग्निशन मिळते, तेव्हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सेंटिमेंट मजबूत होतो. त्यामुळे अदानी एंटरप्राइजेस हे शेअर लाँग टर्मसाठी नव्याने लक्षात ठेवण्यासारखं वाटते. सेगमेंट 2, सरकारी भरोसा आणि प्रोजेक्ट ऑर्डर्स, पब्लिक सेक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चर. पुढे वळूया सरकारी किंवा पब्लिक सेक्टरकडे, जिथे ऑर्डर्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे मोठा ट्रिगर असतो. NBCC इंडिया या सरकारी कन्स्ट्रक्शन किंवा PMC कंपनीला नुकताच 3 वर्क ऑर्डर्स मिळाले आहेत, एकूण सुमारे 116 ते 117 कोटींचे. हे प्रोजेक्ट्स विविध आहेत, राज्य आणि विभाग भिन्न आहेत. जेव्हा अशी ऑर्डर बुक वाढते, तेव्हा NBCCचा ऑर्डर बुक मजबूत होतो आणि शेअर मार्केटमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे NBCC देखील तुमच्या वॉच लिस्टमध्ये ठेवण्याजोगी आहे. सेगमेंट 3, छोट्या किंवा मध्यम कंपन्या, हिडन जेम्स किंवा चांगल्या संधी. कधीकधी मोठ्या कंपन्यांप्रमाणे नाही, पण स्मॉल किंवा मिड कॅपमध्येही चांगल्या संधी असतात. इथे लक्ष द्या, जरी मला सध्याच्या विश्वसनीय बातम्या किंवा स्रोतांमध्ये तुझ्या उदाहरणातील कंपन्या जसे टेक्समाको, वारी एनर्जीज, सेईगल इंडिया, मार्सन्स लिमिटेड, क्रांती इंडस्ट्रीज यांचे मोठे अलीकडचे पुष्टी झालेला ऑर्डर किंवा प्रोजेक्ट अपडेट सापडला नाही, म्हणजेच मी त्या सध्या न्यूजमध्ये ट्रॅक करत नाही. म्हणजेच जर तू वाऱ्यावर चालून अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतोस, तर तो उच्च धोका अधिक रिटर्न प्रकार आहे, नुसते FR नाही. सत्य माहितीनुसार निर्णय घ्यावा. निष्कर्ष. तर मंडळी, जर मी माझ्या सध्याच्या माहितीवर आधारित असेल, तर माझ्या सूचना: अदानी एंटरप्राइजेस, ESG अवॉर्ड, लाँग टर्मला विचार करता. NBCC इंडिया, नवीन सरकारी ऑर्डर्स. जर तुम्हाला सरकारी कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये गुंतवणुकीमध्ये विश्वास